नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे रेव्हेन्यू कोर्ट म्हणजे काय, तिथे दावे कसे चालतात, त्याची काय प्रक्रिया आहे बघूया. मुळात रेव्हेन्यू कोर्ट म्हणजे काय, 7/12 किंवा फेरफारच्या अनुषंगाने जिथे तुम्ही फेरफारला चॅलेंज करता किंवा 7/12च्या नोंदीच्या अनुषंगाने एखादा विषय तुम्ही चॅलेंज करता, ते कोर्ट म्हणजे रेव्हेन्यू कोर्ट. मग हे रेव्हेन्यू कोर्टचं हायरार्की काय आहे, तर रेव्हेन्यू कोर्टचा सगळ्यात खालचा जो कोर्ट असतो तो म्हणजे सर्कलकडे तुम्ही एखाद्या नोंदीबद्दल हरकत घेता आणि सर्कल निकाल देतो, किंवा काही वेळा तहसीलदारकडे तुम्ही हरकत देता आणि तहसीलदार निकाल देतो. हे ऍक्च्युली रेव्हेन्यू मधलं खालचं ट्रायल आहे. सर्कल किंवा तहसीलदारने निकाल दिला तुमच्या 7/12च्या अनुषंगाने किंवा फेरफारच्या अनुषंगाने, मग याला फर्स्ट अपील जे तुम्ही करता ते प्रांतकडे करता. प्रांत जे कोर्ट आहे, ज्याला एसडीओ कोर्ट म्हणतो आपण, सब डिव्हिजनल ऑफिसरचा कोर्ट, हा कोर्ट फर्स्ट अपील होतो. इथला निकाल मान्य नसेल तर मग याच्यावरची हायरार्की जी आहे अपर जिल्हाधिकारी, इथे सेकंड अपील होते. रेव्हेन्यू कोर्टमध्ये 2च अपील अलाउड आहेत, फर्स्ट अपील प्रांतकडे, सेकंड अपील अपर जिल्हाधिकारीकडे. अपील संपले. मग इथून पुढे जे आहे, तुम्हाला जर या निर्णयाला चॅलेंज करायचं असेल तर रिव्हिजन दाखल करावं लागतं डिव्हिजनल कमिशनरकडे, आणि तिथल्या निर्णयाला जर चॅलेंज करायचं असेल तर मग रेव्हेन्यू मधला शेवटचा टप्पा असतो मंत्रालयामध्ये, तिथे तुम्हाला दाखल करता येते. म्हणजे एखाद्या फेरफारला चॅलेंज करायचं असेल तर हे 4 टप्प्यातून तुम्हाला जावं लागतं. पहिला टप्पा काय आहे, सर्कलकडून तुम्ही हरकत घेऊन निकाल घेता, किंवा कधी कधी सर्कलच्या ऐवजी तहसीलदारकडून निकाल घेता. हा निकाल जर मान्य नसेल तर फर्स्ट अपील एसडीओ कडे, सेकंड अपील अपर जिल्हाधिकारीकडे. त्याच्यानंतर तिथे मान्य नसेल तर मग तुम्ही रिव्हिजन दाखल करता विभागीय आयुक्ताकडे, आणि ते मान्य नसेल तर मग मंत्रालयात. अशी ही हायरार्की आहे. याच्यामध्ये हे जे काही दावे चालतात हे आरटीएसचे दावे नॉर्मली चालतात, आणि यालाच एक पॅरलल पण अजून एक कोर्ट आहे याच्यामधला, भूमी अभिलेखचं. ते भूमी अभिलेखचं जेव्हा किंवा मी व्हिडिओ बनेन तेव्हा स्वतंत्रपणे सांगेन काय फरक असतं. तर आपण आता 7/12चं बघतोय, तर 7/12च्या ह्या सगळ्या केसेस रेव्हेन्यूचे या पद्धतीने चालतात, आणि हे दावे असतात आरटीएसचे दावे असतात. आता याच्यामध्ये बेसिक दावा कसा चालतो बघा. तुम्ही जेव्हा आरटीएसचं अपील दाखल करता, अपीलमध्ये नॉर्मली आपण 7/12तील कुठलीही नोंद अमान्य असेल तर ती नोंद चॅलेंज करताना 7/12ला चॅलेंज करत नसतो आपण. त्या 7/12वरती आलेली नोंद ज्या फेरफार अन्वये आली त्या फेरफारला चॅलेंज करतो. हा फरक लक्षात ठेवायचा. बरेच लोक 7/12ला चॅलेंज करायला जातात, दावा डिसमिस होतो. 7/12ला कधी चॅलेंज केला जाऊ शकत नाही. त्या 7/12वर ज्या फेरफार अन्वये नोंद आली तो फेरफार चॅलेंज करायचा. आणि अपील मेमोमध्ये तुम्ही अपील मेमो दाखल करता, त्याच्यामध्ये हा जो फेरफार आहे ज्याला तुम्ही चॅलेंज करता त्याची सर्टिफाईड कॉपी जोडायची असते. हे महत्वाचं लक्षात ठेवा. मग याचे स्टेजेस कसे असतात, रेव्हेन्यू कोर्टातले दावे जे चालतात त्याचे स्टेजेस खूप सोपे आहेत. एक तर स्टेज पहिली, तुम्ही दावा दाखल करता. स्टेज सेकंड, आर्ग्युमेंट होत नाही, थेट तो क्लर्क आहे तो नोटीस काढून तुम्हाला देतो, तुम्ही नोटीस पाठवायच्या. सिव्हिल कोर्टात काय होतं, इश्यू नोटीसचं आर्ग्युमेंट होतं, पण इथे होत नाही. तुम्ही दाखल केलात, नंबर पडतो, नोटीस काढतात, नोटीस तुम्ही पाठवलात की नोटीसवर त्यांचा रिप्लाय येतो. रिप्लाय आला की दावा रेडी. आता थेट फायनल आर्ग्युमेंट असतं. म्हणजे रेव्हेन्यूच्या दाव्यामध्ये 2 स्टेजेस गायब आहेत. एक आहे इश्यू काढणे. इश्यू काढणे म्हणजे काय, दाव्यातील मुद्दे काढणे. मुद्दे आपण कशासाठी काढतो, सिव्हिल कोर्टमध्ये मुद्दे काढतो कशासाठी, की या दाव्यात कोणत्या कोणत्या मुद्द्यावर आपल्याला युक्तिवाद करायचा आहे, पुरावे तपासायचे आहेत, कुठले मुद्दे महत्वाचे आहेत, हे सगळे मुद्दे काढले जातात. त्याची एक स्टेज असते सिव्हिल कोर्टमध्ये. आणि दुसरी स्टेज असते सिव्हिल कोर्टमध्ये इव्हिडन्स चालवतो आपण, पुरावे चालवतो. रेव्हेन्यू कोर्टात काय आहे, तुम्ही दावा दाखल केलात, नोटीस गेलेत, अपोजिट पार्टीचे रिप्लाय आलेत. रिप्लाय आले की डायरेक्ट फायनल आर्ग्युमेंट होतो. म्हणजे याच्यात 2 स्टेज गायब आहेत. कुठली स्टेज गायब आहे, इश्यू काढणे, मुद्दे काढण्याची स्टेज गायब आहे, आणि पुराव्याची स्टेज, इव्हिडन्सची स्टेज गायब आहे. इथे मुद्दे आणि इव्हिडन्स दोनही चालत नाही,
किंवा दोनही हे चालविले जात नाही रेव्हेन्यू कोर्टात. त्याच्यामुळे रेव्हेन्यू कोर्टाची प्रोसिडिंग्स तशी ही समरी प्रोसिडिंग्स आहे. का? कारण इव्हिडन्स होत नाही. इव्हिडन्स होत नाही म्हणजे नेमकं काय होत नाही? इव्हिडन्स होत नाही म्हणजे जे काही पुरावे तुम्ही दाखल केलात, कागदपत्र दाखल केलात, साक्षीदाराचं जे काही तुम्ही म्हणणं दाखल केलात, त्याचं जजच्या पुढे त्याची साक्षही होत नाही आणि अपोजिट पार्टी त्याच्यावर क्रॉस एक्झामिनेशन पण करू शकत नाही. कारण पुरावे तपासणे, साक्ष देणे, क्रॉस एक्झामिनेशन करणे ही सगळी जी प्रक्रिया आहे ही इव्हिडन्स या स्टेजला चालते आणि रेव्हेन्यू कोर्टामध्ये इव्हिडन्स ही स्टेजच गायब आहे. त्याच्यामुळे क्रॉस एक्झामिनेशन वगैरे प्रकार रेव्हेन्यू कोर्टात नाही. मग सोप्या भाषेत रेव्हेन्यू कोर्टात काय? 1, 2, 3. 1 दाखल करणे, 2 इश्यू नोटीस करणे, 3 त्यांचे रिप्लाय येणे, 4 फायनल आर्ग्युमेंट आणि क्लोज. अशा पद्धतीने रेव्हेन्यू कोर्टात दावे चालतात. मग ही जर पद्धत एवढी सोपी आहे तर रेव्हेन्यू कोर्टात लगेच 6 महिन्यात निकाल लागायला पाहिजे. मग एवढा उशीर का येतो? खरं तर रेव्हेन्यू कोर्टात 6 महिने किंवा त्याच्या आतच निकाल लागत असतो. मग हे जे उशीर होतात ना रेव्हेन्यूमध्ये, त्याचं कारण असं आहे, रेव्हेन्यू कोर्टामध्ये प्रतिवादींची यादी खूप मोठी असते. 50 प्रतिवादी, 100 प्रतिवादी, 150 प्रतिवादी. मग या सगळ्यांना नोटीस पाठवणे, त्यांचे रिप्लाय येणे, याच्यामध्ये 1.5-2 वर्ष जातात. याच्यामध्ये टाइम जातो म्हणून तुमचा रेव्हेन्यूचा दावा लांबतो. एखाद्या रेव्हेन्यूच्या दाव्यामध्ये प्रतिवादींचे जर सगळ्यांचे रिप्लाय आले असतील तर रिप्लाय आल्यानंतर नेहमी रेव्हेन्यूचा दावा 3 ते 4 महिन्याच्या आत निकाली लागत असतो. म्हणजे कुठलाही रेव्हेन्यूचा दावा हा 6 महिन्याच्या आतच निकाली लागतो. पण ज्यांना विलंब होतो त्या फक्त त्या केसेस आहेत जिथे प्रतिवादींना नोटीस सर्व्ह करण्यामध्ये तुम्ही फेल होता किंवा डिले होतो. फक्त त्या केसेसमध्येच रेव्हेन्यू केस डिले होतात. अदरवाईज प्रतिवादीला नोटीस जर डिलिव्हर झाली आणि त्याचा जर से आला असेल तर रेव्हेन्यूचे दावे, सगळे रेव्हेन्यूचे दावे 6 महिन्याच्या आत निकाली लागतात. मग हे तुमच्या वकिलाचं काम आहे की हे नोटीस लवकर डिलिव्हर करा आणि त्यांचे रिप्लाय आणा किंवा नो सेची ऑर्डर पास करून घ्या. एकदा हे जर झालं तर तिथून पुढे तुमचे सगळे रेव्हेन्यूचे दावे 3 ते 4 महिन्याच्या आत निकाली लागतात. त्याचं कारण काय? कारण रेव्हेन्यूच्या दाव्यामध्ये इव्हिडन्सची स्टेज नाही, हे लक्षात ठेवा. तर मित्र, ही होती माहिती रेव्हेन्यूच्या दाव्याबद्दल. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर व्हॉट्सअपला मेसेज टाका. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फी लागू आहे. बाय.